आणि परळीमध्ये मुंडे कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला। पंकजा, प्रीतम आणि धनंजय मुंडे यावेळी एकत्र पाहायला मिळाले। अभावानाचे चित्र दिसून येतं, पण या निवडणुकांमध्ये हे दिसतंय। पूर्ण कुटुंबासमेत मला वाटतं 12 वर्षानंतरचा आयोग असेल की जिथे आपण पूर्ण कुटुंबासमेत आला। मला नक्कीच 2009 ला ज्यावेळेस पहिल्यांदा पंकजाताई म्हणजे त्याच्या अगोदर लोकसभेला पहिल्यांदा मुंडे साहेब उभे होते आणि ज्या तडफेने मी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व काम केलं, ऐतिहासिक मतांनी मुंडे साहेबांचा विजय केला। आता त्यानंतर पंकजाताई स्वतः विधानसभेला उभे राहिल्या, त्यांच्या प्रचाराचा प्रमुख मी होतो। आज विधानसभेला त्यांना त्यावेळेस मतदान केल्यानंतर पुन्हा आता त्या लोकसभेला जात आहेत, त्यावेळेस लोकसभेला त्यांनाच मताचा मतदान करण्याचा जो काही नियतीने या ठिकाणी योग घडून आणला आहे, मी त्या भगवंताचे आभार मानतो की प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाच्या कुटुंबात एक प्रारब्ध असतो, तो भोगावा लागतो। 12 वर्षे तो आम्ही एकमेकांनी घरामध्ये जे काही वितुष्ट झाले त्याचा आम्ही भोगलाय, पण नियतीने शेवटी सगळ्यांचं ऐकलं आणि आज कुटुंबात आम्ही अगोदरच एकत्र झालो होतो, एकरूप झालो होतो। पण आता राजकीय दृष्ट्या एक राहिली होती अडचण, ती सुद्धा भगवंतानी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र आल्यानंतर ती सुद्धा अडचण दूर केली आणि आज त्या उमेदवार आहेत। माझ्या महायुतीच्या उमेदवार म्हणून त्यांच्यासाठी मतदान करणं, माझी लहान बहीण म्हणून मतदान करणं आणि एकत्र येऊन कुटुंबात आज सगळे मिळून मतदान करणं हे एक आगळा वेगळा पुन्हा नियतीने घडवून आणलेला योग आहे। आणि मला असं वाटतं की याचा नक्कीच मला जेवढा आनंद आहे तेवढा या विश्वात आज कुणाला आनंद होत नसेल। त्याच नियतीसंदर्भात आपण बोलताना सांगितलं की व्यासपीठावरून गोपीनाथ मुंडे यांचं निधन 3 तारखेला झालं, 3 जूनला। 4 जूनला पंकजा मुंडे यांनी त्यांना अग्नी दिला आणि त्याच 4 तारखेला निकाल येणार आहे। म्हणूनच मी आपल्याला सांगतोय की या सगळा विषय ज्याला जो नियतीला मानतो त्या सगळ्या घटनाक्रमाला आपण मान्य करायला पाहिजे। हे खरं आहे की त्या दिवशी प्रत्येकासाठी दुःखद दिवस आहे। 4 तारखेला ज्यावेळेस 2014ला 4 जूनला पंकजाताई स्वर्गीय मुंडे साहेबाला अग्नी देत होत्या, त्याच वेळेला 2024ला पंकजाताई मुंडे साहेबांच्या त्या लोकसभेच्या जागेवर जात आहेत। प्रीतमताईंनी जी जागा आजपर्यंत सांभाळली आणि त्या क्षणाला एकीकडं मुंडे साहेब नसण्याचं दुःखही असणार पुण्यतिथी साजरी करत असताना, पण पुण्यतिथीच्या दिवशी पंकजाताई या ठिकाणी मुंडे साहेबांच्या जागी खासदार म्हणून जात आहेत, याचा आनंदही नक्कीच सगळ्यांमध्ये असेल। आणि स्वाभाविक आहे की देशात च्या सार्वभौम सभागृहामध्ये जाण्याची संधी या ठिकाणी मिळते आहे, त्याचा एक आगळा आनंद आहे। नक्कीच तर आपण ऐकलं की एक आनंद आहे। दुसरा की पंकजा मुंडे त्याच दिवशी निवडून जात आहेत ज्या दिवशी गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे। कॅमेरामन कृष्णा खापरेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, नात्रा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।